नमस्कार मित्रांनो, मी अविनाश पाटील आपलं सगळ्यांचं आजच्या या सेशनमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करतो। आज सुद्धा आपण मिशन स्कॉलरशिप मध्ये शेवटचं जे प्रकरण आहे 8वं युनिट नंबर 8 कॉम्प्रेहेन्शन त्या संदर्भात आज जाणून घेणार आहोत। याच्यामध्ये एक महत्त्वाचं प्रकरण आपल्याला विचारलं जातं प्रोज। प्रोज म्हणजे गद्य आकलन, ज्याला आपण म्हणत असतो गद्य, आणि या गद्यावर आधारित एक छोटासा परिच्छेद आपल्याला दिलेला असेल, एखादा पॅसेज दिलेला असेल आणि तो पॅसेज वाचून त्याचं आकलन करून आपल्याला त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात। मित्रांनो, याच्यामध्ये या घटकामध्ये अतिशय सोपा घटक आहे, याच्यावर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात। फक्त दिलेला जो परिच्छेद असेल, थोडक्यात 4-5 ओळींमध्ये जो दिलेला परिच्छेद असेल, तो परिच्छेद आपल्याला काळजीपूर्वक वाचायचा आहे, त्याचं आकलन करायचं आहे, समजून घ्यायचं आहे आणि मग दिलेले प्रश्न काळजीपूर्वक वाचून त्या प्रश्नांच्या खाली जे पर्याय दिलेले असतील त्या पर्यायांमधून योग्य पर्याय द्यायचा आहे। अतिशय सोपा घटक आहे तुमच्या दृष्टीने। त्या विद्यार्थ्याला इंग्रजी चांगल्या प्रकारे वाचता येतं, वाचलेलं ज्याला समजत असेल थोड्याफार प्रमाणात त्या विद्यार्थ्याला सुद्धा याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात। कारण परिच्छेद जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला तर त्या परिच्छेदावर आधारितच प्रश्न आपल्याला त्याच्यावर विचारले जातात आणि त्या प्रश्नांची उत्तरं जे पर्याय सुद्धा दिलेले असतात आणि त्याचं उत्तर आपल्याला त्या परिच्छेदमध्ये त्या प्रोजमध्ये आपल्याला मिळत असतं। म्हणून अतिशय सोपा घटक आहे, त्यामुळे या घटकावर तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात असं मला वाटतं। फक्त तुम्हाला महत्त्वाची गोष्ट म्हणजे परिच्छेद काळजीपूर्वक वाचणं। प्रश्न एकदा जर नाही समजला वाचून तर पुन्हा त्याला एकदा वाचा, म्हणजे दुसऱ्यांदा सुद्धा प्रश्न वाचू शकतात तुम्ही आणि तो प्रश्न समजल्यानंतरच योग्य पर्याय तुम्ही देऊ शकता। पर्याय देताना घाई करायची नाही, परिच्छेदच्या साहाय्याने तुम्हाला तो पर्याय द्यायचा आहे, ही एक गोष्ट लक्षात ठेवा। आणि त्या प्रश्नाचं उत्तर जर काळजीपूर्वक तुम्ही पर्याय निवडला तर नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये या घटकावर आधारित जे काही प्रश्न विचारले जातील त्यांच्यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील। चला तर मग पाहूयात प्रोजवर आधारित कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात। चला तर मग मित्रांनो, माझ्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनला आता आपण प्रत्यक्ष त्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत। कॉम्प्रेहेन्शन युनिट नंबर 8 आणि त्याच्यामधलं सब युनिट आहे प्रोज। लेट्स अंडरस्टँड मध्ये दिलंय अ कॉम्प्रेहेन्शन एक्सरसाइज कन्सिस्ट ऑफ अ पॅसेज। कॉम्प्रेहेन्शन एक्सरसाइज मध्ये एक परिच्छेदचा समावेश असतो। क्वेश्चन्स आर सेट टू टेस्ट द स्टुडंट्स ॲबिलिटी टू अंडरस्टँड द कंटेंट। विद्यार्थ्याला तो पाठ्यक्रम किंवा तो घटक समजला आहे की नाही ते पाहण्यासाठी त्याची टेस्ट घेतली जाते। इन्फॉर्मेशन, माहिती अँड मिनिंग्स ऑफ द गिवन टेस्ट, आणि त्या दिलेल्या टेस्ट किंवा त्या ठिकाणी जी काही माहिती दिलेली असेल परिच्छेदमध्ये ती त्या माहितीच्या सहाय्याने, कंटेंटच्या सहाय्याने किंवा त्याचा अर्थ याच्यावर त्याची टेस्ट घेतली जात असते, त्याची परीक्षा घेतली जात असते, त्याला प्रश्न विचारले जातात। हिंट्स दिलेले आहेत। रीड द गिवन पॅसेज केअरफुली। काळजीपूर्वक तो परिच्छेद आपल्याला अगोदर वाचायचा आहे। मित्रांनो, या हिंट्स काळजीपूर्वक लक्षात घ्या आणि याच हिंटच्या मदतीने आपल्याला हे प्रकरण समजून घ्यायचं आहे। रीड इट क्विकली टू गेट द जनरल आयडिया। ताबडतोब किंवा लवकर वाचून आपल्याला त्याची जनरल आयडिया आधी समजून घ्यायची। रीड अगेन अ लिटल स्लोली सो ॲज टू नो द डिटेल्स, आणि पुन्हा त्या ठिकाणी थोडंसं हळूवारपणे सावकाशपणे आपल्याला समजून घेण्यासाठी ते वाचायचं आहे तो परिच्छेद। स्टडी द क्वेश्चन्स थरोली। त्या प्रश्नांचा काळजीपूर्वक अभ्यास करायचा आहे। फाइंड आउट द करेक्ट आन्सर्स। योग्य उत्तरं शोधून काढायची अँड सिलेक्ट करेक्ट ऑप्शन, आणि योग्य पर्याय निवडायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला या प्रकरणावर त्याचा अभ्यास करायचा आहे। चला तर मग मित्रांनो, आता याच्यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते सॅम्पल क्वेश्चनच्या मदतीने समजून घेऊया। काळजीपूर्वक लक्ष द्या, समजून घ्या आणि योग्य पर्याय सुद्धा निवडा। जर तुम्हाला प्रश्न ऐकल्याबरोबर तुम्हाला पर्याय समजत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुमचा पर्याय देऊ शकता। इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत। रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। पॅसेज काळजीपूर्वक वाचा आणि योग्य पर्याय निवडा। पॅसेज नंबर 1 दिला आहे मित्रांनो। जम्बो इज अ बिग एलिफंट. ही हॅज अ लॉंग ट्रंक, 2 big ears, 4 strong legs, 2 white tusks and 1 tiny tail. He walks slowly, plod, plod, plod. अशा पद्धतीचा एक छोटासा पॅसेज आहे। मी सावकाशपणे वाचला, मी वाचत असताना तुमच्या लक्षात आलेला आहे असं मला वाटतं। आणि जर समजा तुमच्या लक्षात आला नसेल मित्रांनो, पुन्हा एकदा त्याला काळजीपूर्वक वाचा आणि त्या पॅसेजवर आधारित प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील ते आता आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, फाइंड द ऑपोजिट ऑफ स्मॉल फ्रॉम द पॅसेज। आता पॅसेज मधून आपल्याला स्मॉल या शब्दासाठी ऑपोजिट वर्ड द्यायचा आहे। पर्याय दिलेत लॉंग, बिग, स्ट्रॉंग आणि टायनी। तर यांच्यापैकी मित्रांनो स्मॉल साठी ऑपोजिट वर्ड या ठिकाणी बिग आलेला आहे। यस, जो तुम्ही सहज या ठिकाणी सांगू शकता। त्याच्यानंतर दुसरा प्रश्न या पॅसेजवर आहे मित्रांनो,
हाऊ मेनी वर्ड्स आर देअर इन द पॅसेज, या परिच्छेदामध्ये किती शब्द आहेत, विच इंडिकेट नंबर्स, जे नंबर दर्शवत असतील असे किती शब्द त्या परिच्छेदमध्ये आलेले आहेत. मग या ठिकाणी पहिला पर्याय दिलाय 2, दुसरा दिलाय 4, तिसरा 3 आणि चौथा 1. 2, 4, 1 आर द वर्ड्स दॅट इंडिकेट नंबर्स. द वर्ड 2 कम्स ट्वाइस इन द पॅसेज. या ठिकाणी बघा 2 हा जो शब्द आहे तो दोनदा आलेला आहे. सो व्हाईल कंटिन्युइंग द नंबर इंडिकेटिंग वर्ड्स देर आर 3 वर्ड्स. यस, तर अशा प्रकारे या ठिकाणी तिसरा जो पर्याय आहे, 3 शब्द जे आहेत ते या ठिकाणी नंबर दर्शवत आहेत, त्याच्यामुळे तिसरा पर्याय आपण घेऊ शकतो. व्हॉट इज द नेम ऑफ द एलिफंट. किती सोपा प्रश्न. जर परिच्छेद तुम्ही काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐकला असेल तर त्या हत्तीचं नाव तुम्हाला सहज सांगता येईल. पहिला पर्याय आहे जम्बो, स्ट्रॉंग, क्लॉड आणि ही. तर या ठिकाणी जम्बो हा त्यासाठी योग्य ऑप्शन आहे, जे आपण परिच्छेदमध्ये सुरुवातीलाच वाचलं. चौथा प्रश्न आहे फाइंड द करेक्ट ग्रुप दॅट इंडिकेट्स द एलिफंट्स बॉडी. या ठिकाणी एलिफंटच्या बॉडी शरीराशी संबंधित शब्द आलेले आहेत आणि त्यांचा एक ग्रुप या ठिकाणी दिलेला आहे 4 पर्यायांपैकी. तर तो योग्य ग्रुप आपल्याला निवडायचा आहे. पहिला ग्रुप आहे इयर्स, लेग्स, टेल आणि वॉक. दुसरा आहे ट्रंक, टस्क, टेल आणि इयर्स. तिसरा आहे लॉंग, ट्रंक, लेग्स आणि टेल. आणि चौथा आहे ट्रंक, लेग्स, इयर आणि क्लॉड. तर मित्रांनो या ठिकाणी एकच ग्रुप असा आहे ज्याच्यामध्ये त्याच्या पूर्ण शरीराचे अवयव आलेले आहेत आणि तो म्हणजे ऑप्शन नंबर 2 ट्रंक, सोन, टस्क, यस, टेल आणि इयर्स. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला टस्क म्हणजे त्याचे जे दात असतात, टेल म्हणजे शेपूट आणि इयर्स म्हणजे कान. तर या ठिकाणी एलिफंटचे पूर्ण बॉडी पार्ट्स आहे. देन नेक्स्ट नंबर 5 ॲज लॉंग ट्रंक, सो ॲज डॅश टेल. आता ट्रंक हे लॉंग आहे, त्याची जी सोंड आहे ती, आणि टेल कशी आहे तर मग लॉंग, स्ट्रॉंग, टायनी आणि बिग. तर या ठिकाणी त्याचं वर्णन करणारा शब्द परिच्छेदच्या सहाय्याने आपण लिहू शकतो मित्रांनो. तिथं टायनी हा शब्द आलेला होता टेलच्या अगोदर, त्याचं वर्णन करणारा ॲडजेक्टिव्ह ज्याला आपण म्हणत असतो किंवा डिस्क्रायबिंग वर्ड. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 टायनी हा योग्य आहे. ओके, पॅसेज नंबर 2 आपण पाहणार आहोत. मदर वेक्स मी अप अर्ली. आईने मला सकाळी लवकर उठवलं. ग्रँडफादर गिव्ज मी अ ग्लास ऑफ मिल्क. आजोबांनी मला दुधाचा ग्लास दिला. फादर पॅक्स माय लंच बॉक्स. बाबांनी माझा लंच बॉक्स पॅक केला. अँड मदर टेक्स मी टू स्कूल. आणि आई मला शाळेत घेऊन गेली. फाइंड द पेअर. पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे फाइंड द पेअर ऑफ ऑपोजिट वर्ड्स फ्रॉम द पॅसेज. वेक, टेक, अर्ली, लेट, पॅक, वेक आणि गिव्ह, टेक. अशा प्रकारचे 4 पेअर्स आहेत आणि या 4 पेअरपैकी 4 ऑप्शन्सपैकी या परिच्छेदचा जर आपण विचार केला, आता जो परिच्छेद वाचला त्यामध्ये गिव्ह आणि टेक ही एक पेअर आपल्याला दिसते, म्हणून ऑप्शन नंबर 4 जो आहे तो याच्यासाठी अगदी करेक्ट आहे. देन नंबर 2 सिलेक्ट द पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्स. दिलेल्या पर्यायांमधून रायमिंग वर्डची पेअर आपल्याला शोधून द्यायची. पहिला ऑप्शन दिला आहे मी, मिल्क, गिव्ज, ग्लास, टेक, वेक आणि पॅक्स, टेक्स. तर या ठिकाणी मित्रांनो 4ही पर्याय वाचल्याबरोबर तुम्ही सहज रायमिंग वर्ड्स तुम्ही सहज ओळखणार आहात. ऑप्शन नंबर 3 जो आहे टेक आणि वेक ती रायमिंग वर्डची पेअर आहे असं आपण सांगू शकतो. देन नंबर 3 ॲज मदर, फादर, सो ॲज डॅश. ग्रँडफादर दिलेला आहे आणि ब्लँक जागा आहे तर त्या ठिकाणी आपण ग्रँडमदर हा ऑप्शन घेऊ शकतो. यस, ॲब्सोल्युटली राईट, ऑप्शन नंबर 2. ओके, तर या पद्धतीने याच प्रश्नांवर आधारित आता मित्रांनो आपल्याला प्रॅक्टिस एक्झरसाइज समजून घ्यायचा आहे. प्रॅक्टिस एक्झरसाइजमध्ये एक पॅसेज दिलेला आहे. मी तुम्हाला वेळ देतो, तो पॅसेज तुम्ही काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि पॅसेज वाचून झाल्याच्या नंतर 2दा काळजीपूर्वक वाचा, त्यानंतर त्यावरील प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यायची. ओके, यस, युअर टाइम स्टार्ट नाव. तुमचा वेळ आता सुरू होतोय. अ मॅन हॅड अ गूज विच गेव अ गोल्डन एग एव्हरी डे but he wanted all the eggs at one time, so he cut the goose open. How foolish he was. अशा प्रकारचा एक छोटासा परिच्छेद आहे आणि याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे अ गूज गेव अ गोल्डन एग. अशा प्रकारचा एक डॅश. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. अ गूज गेव अ गोल्डन एग समटाइम्स, एव्हरी डे, एव्हरी मंथ आणि ओनली वन्स. तर याच्यामध्ये आपण एव्हरी डे पॅसेजच्या साइन लिहू शकतो. यस, व्हेरी गुड. दुसरा प्रश्न आहे ॲट द एंड ऑफ द पॅसेज वी कॅन से द मॅन वॉज फुलिश अँड डॅश. परिच्छेदाच्या शेवटी आपण सांगू शकतो तो माणूस मूर्ख होता आणि अजून हाऊ फुलिश ही वॉज डॅश. तर फुलिश नंतर हॅपी, स्लिपी, ग्रेडी आणि काइंड. तर या ठिकाणी दुसरा एक शब्द आपण ग्रेडी हा घेऊ शकतो, ज्याला आपण लोभी
असं मराठीमध्ये म्हणू शकतो. तिसरा प्रश्न आहे मित्रांनो, फाइंड द ऑपोजिट वर्ड ऑफ क्लेवर. क्लेवरचा ऑपोजिट वर्ड आपल्याला या पॅसेजमधून शोधून लिहायचा आहे मित्रांनो. आणि क्लेवरसाठी या ठिकाणी फुलिश हा ऑपोजिट वर्ड आहे, ऑप्शन नंबर 1. यस. नाव सेकंड पॅसेज. दुसरा परिच्छेद आपल्या समोर आहे मित्रांनो. आणि दुसरा पॅसेज अशा प्रकारचा दिलेला आहे. अशोका हॅड बीन अ ग्रेट रूलर इन इंडिया. ही वॉज अ व्हेरी नोबल एम्परर. ही वॉज व्हेरी काइंड टू द पीपल. ही बिकेम फॉलोवर ऑफ लॉर्ड बुद्धा. अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये आता या पॅसेजवर पहिला प्रश्न आहे, हाऊ मेनी क्वालिटीज ऑफ अशोका आर मेन्शन इन द पॅसेज. या परिच्छेदामध्ये अशोकाचे किती गुणविशेष दर्शवलेले आहेत. तर तो परिच्छेद आपल्याला विचारला आहे. पहिला पर्याय आहे 0, दुसरा 3, तिसरा 2 आणि चौथा 1. तर या ठिकाणी अशोकाच्या संदर्भात 3 या ठिकाणी आपल्याला क्वालिटीज मेन्शन केलेला आहे, ते आपण सांगू शकतो. यस. नोबल एम्परर, काइंड टू द पीपल अँड ग्रेट रूलर. यस. अशा प्रकारे 3 पर्याय आपण देऊ शकतो. दुसरा प्रश्न आहे, हुम डिड अशोका फॉलो. अशोका कोणाचे अनुयायी होते. तर या ठिकाणी लॉर्ड रामा, लॉर्ड गणेश, लॉर्ड बुद्धा आणि लॉर्ड शिवा. यस. लॉर्ड बुद्धा जस्ट आपण परिच्छेदमध्ये वाचलेला आहे. नाव पॅसेज नंबर 3. रोहित's grandfather has a farm. He visits there every summer vacation. On the farm, his grandfather has hens, chickens, cows, ducks, and many other animals. Rohit enjoys his vacation every year. पहिला प्रश्न आहे या परिच्छेदवर. परिच्छेद जर समजला नसेल मित्रांनो पुन्हा एकदा वाचा. रोहित's grandfather has a dash, सर्कस, फार्म, कोर्टियार्ड आणि ग्राउंड. तर या ठिकाणी आपण दुसरा शब्द जो आहे पर्याय फार्म तो घेऊ शकतो. सेकंड क्वेश्चन, रोहित विजिट्स टू द फार्म एव्हरी डॅश डे, मंथ, वीक या इयर. 4 पर्याय आहेत. आणि या ठिकाणी ही विजिट्स देअर एव्हरी समर. ओके. एव्हरी समर. एव्हरी समर मीन्स एव्हरी वीक. इयर, सॉरी, नॉट वीक, इयर. ऑप्शन नंबर 4. नाव नंबर 3, रोहित विजिट्स द फार्म इन डॅश दिवाळी, क्रिसमस, समर अँड गणेश फेस्टिवल. Yes, summer is the correct option. Option number 3. Now last passage which is given here. Cleaning hands before eating is very important. Eating something with dirty hands causes many diseases. To be aware of this, we celebrate World Hand Wash Day every year. मित्रांनो अशा प्रकारचा एक पॅसेज आहे. वाचल्याबरोबर तुमच्या लक्षात आला असेल, समजलं असेल. जेवणापूर्वी आपण हात धुणं हे खूप महत्त्वाचं आहे. अँड इटिंग समथिंग विथ डर्टी हँड्स कॉजेस मेनी डिसीजेस. आणि जर आपण घाणेरड्या हातांनी जर जेवण केलं, हात स्वच्छ न धुता, तर त्याचे अनेक रोगांचं ते कारण होऊ शकतं. टू बी अवेअर ऑफ धिस, याची आपल्याला जाणीव असली पाहिजे. वी सेलिब्रेट, आणि याच्या जागृतीसाठी आपण वर्ल्ड हँड वॉश डे साजरा करत असतो दरवर्षी. पहिला प्रश्न आहे, क्लिनिंग हँड्स बिफोर डॅश इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिफोर ईटिंग. यस. ऑप्शन नंबर 4. सेकंड क्वेश्चन, यू क्लीन युअर हँड्स बिफोर ईटिंग टू कीप अवे. क्वेश्चन नंबर 1, क्लिनिंग हँड्स बिफोर डॅश इज व्हेरी इम्पॉर्टंट. या ठिकाणी 4 पर्याय दिलेत, प्लेइंग, स्लीपिंग, क्राईंग आणि ईटिंग. तर या ठिकाणी पॅसेजच्या सहाय्याने आपण ईटिंग हा पर्याय घेऊ शकतो. क्लिनिंग हँड्स बिफोर ईटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेकंड क्वेश्चन आहे मित्रांनो, यू क्लीन युअर हँड्स बिफोर ईटिंग टू कीप अवे डॅश. आपण जेवणाच्या आधी तुम्ही तुमचे हात का धुत असतात. तर या ठिकाणी नंबर 1 सॅडनेस, डिसीजेस, ब्युटी आणि टेस्ट. तर कीप अवे या ठिकाणी परिच्छेदच्या सहाय्याने आपण लिहू शकतो. कीप अवे डिसीजेस म्हणजे रोगांना किंवा रोग उद्भवण्यासाठी जे जंतू कारणीभूत असतात त्यांना दूर ठेवण्यासाठी आपण आपले हात धुत असतो. तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. विच डे डू वी सेलिब्रेट टू बी अवेअर ऑफ क्लीन हँड्स. स्वच्छ हातासाठी आपण स्वच्छ हाताच्या जनजागृतीसाठी कोणता दिवस नेमका साजरा करत असतो. नंबर 1 पल्स पोलिओ डे, वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे, वर्ल्ड हँडवॉश डे अँड वर्ल्ड वॉटर डे. यस. तर या परिच्छेदच्या सहाय्याने तुम्ही सांगू शकतात वर्ल्ड हँडवॉश डे आपण दरवर्षी साजरा करत असतो. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मिशन स्कॉलरशिप अंतर्गत इयत्ता 5वीचं शेवटचं आणि 8वं जे युनिट होतं कॉम्प्रेन्शन, त्यातला महत्त्वाचं जे सब युनिट होतं प्रोज, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की त्याला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स टाईप करा. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. यानंतर आपण सोमवारपासून बुद्धिमत्तेवरचे लाईव्ह सेशन्स आपण घेणार आहोत.
माझं ट्रेनिंग आज शेवटचा दिवस होता. माझी ऑनलाईन ट्रेनिंग चालू असल्यामुळे मला लाईव्ह घेता येत नव्हतं, पण सोमवारपासून आपण बुद्धिमत्तेला लाईव्ह सुरुवात करणार आहोत संध्याकाळी 6 वाजता. जे कोणी मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांच्यापर्यंत आपली लिंक जरूर शेअर करा. थँक्स लॉट.